नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजची चर्चा जी आहे ते उद्याच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आहे. उद्या कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. सगळ्या राज्यात तो मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठीचा उत्सव आम्ही गेला आठवडाभर IBN लोकमतवर साजरा करत आहोत. पण आज मी लोकांच्या, तुमच्या आणि मामच्या सगळ्यांच्या मेंदूला खाद्य देणार आहे. याचं कारण आजचा माझा प्रश्न वादग्रस्त आहे. अनेक लोक त्याच्यावर चिडतील. मराठी शुद्ध भाषेचा आग्रह धरणारे तर जरूर चिडतील, शिक्षक चिडतील, प्राध्यापक चिडतील. पण या प्रश्नाची पूर्वी चर्चा झाली आहे, आजही व्हायला हवी आणि पुढेही व्हायला हवी. वादाला घाबरता कामा नये आपण, कारण वाद आणि चर्चेतून समाज पुढे जातो. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे मराठी भाषेच्या पायात बेड्या पडल्या आहेत का? ऐकून घ्या प्रश्न. शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे मराठी भाषेच्या पायात बेड्या पडल्या आहेत का? हा प्रश्न का मी विचारला मी तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी एक सर्वे करण्यात आला होता. मीही त्या सर्वेमध्ये सहभागी होतो. अनेक सर्वसामान्य माणसांची बोलल्यावर असं लक्षात आलं होतं की शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे लोक पत्र लिहायलाही घाबरत आहेत. नुसतं घाबरतायत असं नाही, बोलायलाही घाबरतायत. ग्रामीण भागामध्ये शुद्ध लेखनाचा आग्रह लोकांच्या शैक्षणिक प्रगतीला मारक ठरतोय. म्हणूनच माझा हा प्रश्न आहे, शुद्ध लेखनापासून बहुजन समाज दूर का आहे? बहुजन समाजातल्या पायातला हा खोडा आहे का शुद्ध लेखना? शुद्ध लेखन ही ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांची मक्तेदारी आहे का? या विषयावर मी आज चर्चा करणार आहे. शुद्ध लेखन हद्दपार करायला हवं का हेही विचारणार आहे. माझ्याकडे चर्चा करण्यासाठी आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओत आहेत शुभानंद गांगल. शुभानंद गांगल यांनी शुद्ध लेखनाबाबत मूलभूत संशोधन केलेलं आहे आणि लोकांना धक्का देणारे विचारही ते मांडत असतात. माझ्या सोबत आहेत शशिकांत सावंत. शशिकांत सावंत हे एक पत्रकार आहेत आणि पुस्तकांच्या प्रेमाबद्दल, वाचनाच्या प्रेमाबद्दल प्रसिद्ध आहेत. पुणे स्टुडिओतून माझ्या सोबत आहेत भाषातज्ञ लेखिका सत्वशीला सामंत आणि औरंगाबादहून माझ्या सोबत आहेत जनशक्ती वाचक चळवळीचे सदस्य श्रीकांत झाडे. मी सुरुवात करतोय सत्वशीला सामंत तुमच्यापासून. मला सांगा, शुद्ध लेखनाचा आग्रह आजच्या काळात गैर आहे का? नमस्कार आणि धन्यवाद सुद्धा. एका महत्त्वाच्या विषयाला आपण वाचा फोडलीत त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि मला इथे 4 शब्द बोलायला संधी दिलीत त्याबद्दलही आपले आभार. एक मुख्य म्हणजे शुद्ध लेखन या शब्दाची एवढी धास्ती लोकांनी घेतलेली आहे, याचं कारण त्याच्याबद्दलचे बरेच गैरसमज आहेत. परंतु मला असं वाटतं की शुद्ध लेखन या शब्दाची धास्ती घेणं म्हणजे मानवी जीवनामध्ये शिस्तीचं महत्त्व नाकारणं किंवा शिस्त या शब्दाचाच धाक बाळगणं असा त्याचा अर्थ होईल. आपण रोजच्या रोज वर्तमानपत्रातून वाहतुकीच्या शिस्तीबद्दल बोलत असतो. वाहतुकीची शिस्त मोडली म्हणजे आपली प्राणांशी गाठ असते. त्यामुळे आपण नेहमी वाहतुकीमध्ये शिस्त आणली पाहिजे असं प्रतिपादन करतो. परंतु भाषेच्या बाबतीमध्ये शिस्त म्हटली म्हणजे प्राणांशी गाठ नसते आणि त्यामुळे आपण तो विषय फारसा गांभीर्याने घेत नाही आणि अनेक गैरसमजांमध्ये हा प्रश्न गुरफटलेला आहे आणि त्याच्यामुळे होतं. परंतु एवढं निश्चित आहे की भाषेची शिस्त मोडली म्हणजे भाषेचं सांस्कृतिक मरण जवळ आलं एवढं मात्र निश्चित आहे. भाषेची शिस्त मोडली म्हणजे भाषेचं सांस्कृतिक मरण जवळ आलं असं महत्वाचं विधान त्यांनी केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे शुद्ध लेखन म्हणजे शिस्त. गांगल, तुमचं काय म्हणणं आहे? मराठी भाषेला आज जे शुद्ध लेखन आहे त्याची आवश्यकता आहे का? मराठी भाषेला शुद्ध लेखनाची मुळीच आवश्यकता नाही. जे काही आपण नियम म्हणून ठरवतो ते मराठीच्या व्याकरणातच आपल्याला घालता येतात. व्याकरणाच्या नंतर शुद्ध लेखनाचे नियम हे एक प्रकारचं बाणगुळ ठरतं आणि त्याचा जर का तुम्ही 18 नियमांचा भाग बघितलात तर त्याच्यातल्या प्रत्येक नियमात मराठी भाषेच्या पेक्षा तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांचं काय भाग आपण सादर करायचा याच्या संदर्भातलेच ते नियम आहेत. मराठीने मराठीचा मराठीपणातून विचार करून हा विचार मांडलाच गेलेला नाही. तुम्ही हे काहीतरी पुस्तक लिहिलंय, शुद्ध लेखनाचे नियम शून्य असावेत. हे काय पुस्तक आहे? काय लिहिलंय तुम्ही? शुद्ध लेखनाचे नियमच नसावेत भाषेला? आतापर्यंत शुद्ध लेखन नियम या पद्धतीतून आपण त्याच्याकडे जे बघितलं त्याची मुळीच गरज नाही.
भाषेतल्या प्रत्येक भाषेला व्याकरण असतं आणि तेच त्याचे नियम असतात. साधा शब्द सांगायचा तर शारीरिक मध्ये री आणि री कसा लिहावा एवढ्याबद्दलच फक्त नियम असतात. त्याच्यात शा आणि क साठी नियम नसतात का? असतात, पण ते आपण व्याकरणातून शिकतो. त्याचप्रमाणे व्याकरणातूनच मराठी भाषेला काय हवं आहे, त्याची गरज काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. मराठी भाषा कित्येक शतकं आपण मोडी लिपीतून वापरत होतो. त्या ठिकाणी आज शुद्धलेखनाच्या नियमाच्या संदर्भातून जी चढाओढ लागून आपण वेलांटी आणि उकार या संदर्भात शुद्धलेखनाचे नियम जे काही जास्त करून हाताळले, त्याची गरज त्या काळी नव्हतीच. मोडी भाषेमध्ये लोकांना हे आपल्याला सांगू द्या, रस्व दीर्घच असत नाही. मोडी भाषेत ऱ्हस्व आणि दीर्घ हे असतं, परंतु ते वेलांटी आणि उकारात नव्हतं. ऱ्हस्व दीर्घ याचा एक वेगळाच अर्थ या शुद्धलेखनाच्या नियमातून सादर होतो आणि तोही अयोग्य ठरतो. ऱ्हस्व दीर्घ याच नावाखाली नियम नंबर 8.5 पासून 8 पर्यंतचे नियम दिले जातात. अहो, लोकांना आता तुम्ही म्हणाला तेच वाटतं की ऱ्हस्व दीर्घ म्हणजे वेलांटी आणि उकार. तसं नाहीये आणि ते नक्की काय आहे ते मी माझ्या पुस्तकातून म्हणजे मांडून दाखवतो. सत्वशिला ताई जे आता म्हणाले ते तुम्हाला मान्य नाहीये. ताई तुम्ही उत्तर द्यायला हवं. शुभानंद गांगल म्हणतायत हे नियम सगळे काय मोडीत काढले पाहिजे, त्याचा काय उपयोग नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे, हे नियम आवश्यक आहेत का? हा हा मी प्रथम एक खुलासा करू इच्छिते की सरकारमान्य जे प्रचलित नियम आहेत त्याच्याशी माझा अगदी सक्त विरोध आहे. परंतु मी जी भूमिका मांडते ती एक प्रकारे तात्विक भूमिका आहे. शुद्धलेखनाचे नियम काय असावेत हा तपशिलाचा भाग आहे आणि प्रचलित नियमांची मी कट्टर विरोधक आहे. परंतु शुद्धलेखन ही संकल्पनाच नसावी या म्हणण्याला मात्र माझा विरोध आहे. मी शशिकांत सावंत आणि श्रीकांत झाडे यांना या चर्चेत आणतोय. शशिकांत, तुम्ही पत्रकार आहात. आजचे बहुसंख्य पत्रकार हे शुद्ध लिहित नाहीत. ते अशुद्ध लिहितात असं मी म्हणणार नाही, पण ते आत्ताचं जे शुद्ध आहे ते लिहित नाहीत. मला सांगा, या शुद्ध लेखनाबाबत तुमची काय भूमिका आहे? एक म्हणजे अनेकदा माणसं असं म्हणतात की मुद्दा कळला ना. आत्ता एका चॅनेलचं मी हे पाहिलं, तुमचं चॅनेल नाही, दुसरं चॅनल आधी आम्ही वर्तमानपत्रावर येऊया. चॅनल नवीन आहेत, वर्तमानपत्र सुद्धा अशुद्ध लिहित असतात. वर्तमानपत्रात तेव्हा चॅनलवर टीका करण्याची आजकाल फॅशन झाली आहे, ते आपण इथे नको करूया. चॅनलवर टीका तुम्ही नाही पहिल्यांदा वर्तमानपत्रातल्या शुद्ध लेखनाबद्दल बोला. एक म्हणजे सरळ सरळ इंग्रजीवरनं अनुवाद करताना आमचा धोका कायम असं अमेरिका म्हणते की आमचा धोका कायम अमेरिका, या पद्धतीचा वाक्प्रचार. जे आम्हाला असलेला धोका आणि आमचा धोका हे दोन याच्यात मला सांगा, ही भाषा बिघडवली कोणी? ही भाषा पेपरनी बिघडवली आहे, ही भाषा पुस्तकांनी बिघडवली आहे, की शाळेमध्ये इयत्ता पहिलीतल्या शिक्षकांपासून सगळ्यांनी बिघडवली आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या. अर्थातच शिक्षण हे भाषेसाठी मूलभूत आहे की शेवटी आपण शाळेत प्रमाण भाषा. मला सांगा, शिक्षकांना शुद्ध लेखन आणि भाषा येते असं आपण म्हणायचं का? गांगल, मला उत्तर द्या. शुद्ध लेखनाचे नियम ज्यांनी बनवले त्यांच्या गरजा त्या काळी काय होत्या याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा ते अतिशय अयोग्य आहेत आणि त्या काळीही ते अयोग्य होते हे निश्चितपणे मी सांगू इच्छितो. मराठी भाषेच्या गरजा ह्या हवेवर ओठाने लिहिल्यासारखं कागदावरती लिहिता यावं, डावीकडून उजवीकडे त्याचा प्रवास सुरळीत व्हावा आणि आता संगणकीय माध्यमातूनही आपल्याला अक्षर आणि शब्द नीटपणे रचून मांडता यावेत, ही आजच्या काळाची गरज आहे. आज मितीस जर का तुम्ही सामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं नाहीत आणि जर का पुन्हा तुम्ही 2-2.5 हजार वर्षापूर्वी निर्माण केल्या गेलेल्या संस्कृतच्या पाणिनींच्या व्याकरणाच्या संदर्भात तुम्ही जर का म्हटलं तर अहो, आपण कुठची गृहीतं लक्षात घेतोय? त्या काळची गृहीतं आणि आजच्या काळाची गृहीतं ही समान नाहीत. म्हणजेच मग आता आपल्याकडे आवश्यक काय आहे, तर फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री आणि त्या पद्धतीतून मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं तर शुद्धलेखनाच्या नियमाची सुतराम शक्यता गरज नाहीये. आणि त्याच्यातला एकच नियम कुठचा होऊ शकतो ते मी माझ्या पुस्तकात फक्त 2 ओळीत लिहून दिलेलं आहे. मराठी भाषेचा मूलभूत विचार याच्यामध्ये मू आणि भू पण ऱ्हस्व आहे आणि विचार दीर्घ आहे. याचं कारण काय? एकाच पद्धतीतून आपण जर का लिहिलं गेलं तरी सुद्धा अर्थनिर्मितीला बाधा न येताना पूर्ण व्याकरण आपल्याला पडताळून बघता येतं. मराठीच्या गद्य या स्वरूपातून अर्थनिर्मिती कशी होते हे महत्वाचं आहे. शेवटी भाषा ही लिखित स्वरूपातून आणताना गद्य, पद्य, संगीत या तिघांचा विचार केला तर पद्य याच्या संदर्भात तर आपण मोकळीक दिलेलीच आहे.
संगीत हे काही लिहून आपल्याला कळत नाही, राहता राहतो. गद्य हा प्रकार, तर गद्य या पद्धतीची अर्थनिर्मिती मराठीचं सूत्र कुठचं घेऊन येते याच्याबद्दलचे 10 सिद्धांत मी लिहिले आहेत. त्याच्यात प्रमाणीकरणाची चौकट, मराठी भाषेला प्रमाणीकरण कशाचं अपेक्षित आहे याचा अभ्यास न करताना शुद्धलेखनाचे नियम आणि शुद्धलेखनाचं व्याकरण आजपर्यंत ओघवतं ठेवलं गेलं आणि त्याला माझा विरोध आहे. शुभानंद गांगल, तुम्ही मूलभूत संशोधन केलंय आणि शुद्धलेखनाच्या पारंपरिक चौकटीलाच तुम्ही आव्हान दिलेलं आहे. याविषयी एकदा कधीतरी सविस्तर तुमच्याशी बोलायला हवं, पण ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. आता घेणार आहे एक ब्रेक नंतर श्रीकांत झाडे यांच्याकडे जाणार आहे आणि मी त्यांना असं विचारणार आहे की शुद्ध लेखनाचा आग्रह धरल्यामुळे सर्वसामान्य बहुजन समाजाची गळचेपी होते का, त्यांचा काय अनुभव आहे. पण त्यापूर्वी आपला प्रश्न आपण बघूया. शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे मराठी भाषेच्या पायात वेड्या पडल्यात का? आपले प्रेक्षक काय म्हणतात ते तुम्ही बघा. होय म्हणतायत 60% लोक. तुम्ही आपले SMS पाठवा. अंतिम निकाल कार्यक्रमाच्या शेवटी मी जाहीर करेन. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.